रसिक हो, कथा कवितेच्या जन्माची हा उपक्रम गेले वर्षभर सुरू होता. एकेका कवीच्या 5-5 कविता घेऊन त्या कवितेच्या जन्मामागची कथा प्रत्यक्ष कवीच्या तोंडून ऐकत ती कविता चित्रित केल्या गेली आणि बुधवार आणि शनिवार या दिवशी ती अखंडपणे सातत्याने प्रेक्षकांच्या श्रोत्यांच्या सामोरा गेली. या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद लाभला. महाराष्ट्राच्या सगळ्या कोण्या कोपऱ्यामध्ये हे व्हिडिओज गेले आणि कवींची कविताही गेली त्यासोबत. हा उपक्रम आणि त्यामागची कल्पना आपण जाणून घेणार आहोत श्री किशोर जामदार, वर्षा जामदार आणि हा उपक्रम राबवणाऱ्या आकार फिल्म्स या संस्थेच्या प्रतिनिधींसह गप्पा करून. या गप्पांना प्रारंभ करण्यापूर्वी आम्ही आज या सृजनच्या मंचावर आकार फिल्म्सचे श्री नचिकेत जामदार, अमोल मेश्राम, राममिलन सोनकर हे सगळे सहकारी किशोर जामदार, वर्षा जामदार यांच्यासह आम्हाला अपेक्षित होते, पण काही कार्यबाहुल्यामुळे नचिकेत जामदार आणि अमोल मेश्राम हे सहकारी इथे येऊ शकले नाही. पण सृजनतर्फे त्यांना जी भेटवस्तू दिल्या जाणार आहे ती मी श्री राममिलन सोनकर आणि ॲडव्होकेट वर्षा जामदार यांना सुपूर्द करू इच्छितो. श्री नचिकेत जामदार यांची भेटवस्तू मी ॲडव्होकेट वर्षा जामदार यांना देतो आहे. तसेच अमोल मेश्राम यांची भेटवस्तू श्री राममिलन सोनकर यांना देतो आहे. त्यांनी स्वीकारली याबद्दल मी सृजनतर्फे त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मित्रहो, तसेच या उपक्रमाचे निर्माते श्री किशोर जामदार आकार फिल्म्स तर्फे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून सगळ्या उपक्रमशील मंडळीच्या वतीने सृजन कन्या जुईली आणि वृषाली यांनाही भेटवस्तू देऊ इच्छितात. मी श्री किशोर जामदार यांना विनंती करतो की त्यांनी सृजन कन्या जुईली आणि वृषाली यांना ही भेटवस्तू सादर करावी, सदिच्छा द्यावी. अभिनंदन. सुखी रहा. या सदिच्छेनंतर आपण वळूया श्री किशोर जामदार, वर्षा जामदार, राममिलन सोनकर यांच्या मनातील कल्पनेविषयी, त्यांनी साकार केलेल्या उपक्रमाविषयी, त्या पाठीशी उभ्या असलेल्या त्यांच्या परिश्रमाविषयी, चिकाटीविषयी आणि म्हणजे जणू काही एक संकल्प त्यांनी मनात घेतला आणि तो सिद्धीपर्यंत जाताना त्यातल्या अडचणी अडथळे त्यांनी कसे पार केले आणि त्यांना जे मानसिक पातळीवरचं समाधान लाभलं त्याबद्दलचं सगळं हा यशाचा प्रवास आपण जाणून घेऊया. तर किशोर जामदार, वर्षा जामदार, राममिलन सोनकर, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. तत्पूर्वी आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस, तर मराठी भाषेच्या शुभेच्छा देऊन आपण या उपक्रमाला प्रारंभ करूया, या गप्पा गोष्टींना प्रारंभ करूया. माझ्या 4 ओळी आहेत त्या मी म्हणतोय. भाषा म्हणजे असते आई साऱ्यांसाठी, भाषा म्हणजे असते आई साऱ्यांसाठी, जिच्या बळावर जपतो माणूस रेशीम गाठी. परंतु आहे जिच्या कुशीला रसाळ पाना, जगात आहे एकच माझी माय मराठी, जगात आहे एकच माझी माय मराठी. तर मराठी भाषा दिनाचे मी आपल्याला आणि सृजनच्या सगळ्या रसिकांना मी शुभेच्छा देतो आणि आपल्या गप्पांना प्रारंभ करतो. किशोर, मुळातच म्हणजे मी जेव्हापासून तुला बघतोय तेव्हापासून एक सामाजिक क्षेत्रातला कार्यकर्ता, नाट्य क्षेत्रात काम करणारा आणि सगळ्या सांस्कृतिक संबंधांशी, उपक्रमाशी आपलं नातं सांगणारा एक व्यक्तिमत्व असं म्हणून मी तुमच्या कुटुंबाकडे बघतो. तर यात कवितेची ओढ कशी निर्माण झाली, म्हणजे
एवढा मोठा उपक्रम जेव्हा आखला जातो, म्हणजे जसं म्हणतात की बा कोणतेही मोठं वाङ्मय निर्माण होतं तेव्हा त्याच्या अगोदरची एक परंपरा असते. तर हा एवढा मोठा उपक्रम राबवताना हे अशा प्रकारची आपण कल्पना राबवावं आणि आपल्या भूमीतील कवींना महाराष्ट्राच्या प्रांगणात न्यावं, ही कल्पना कशी काय मनात निर्माण झाली? कविता हा तसा म्हणजे ऐकणे, म्हणणे हे लहानपणापासूनची एक सवय. लहानपणी एकत्र कुटुंबात संध्याकाळी पाळण्यावर बसून कविता म्हणायच्या. सगळे एकत्र कुटुंबातले 10-15 भावंड एकत्र झोके घेत कविता म्हणायच्या. तर त्या कविता अशा असायच्या की ज्या आपल्या टेक्स्टला नाही त्यासुद्धा कविता म्हटल्या जायच्या. अच्छा. म्हणजे वयाचं हिशोब लावला तर 5 वर्षापासून ते 20 वर्षापर्यंतचे भावंड, मग त्या पातळीवरच्या त्या कविता सगळ्या एकत्र म्हटल्या जायच्या, त्या पाठवायच्या. अच्छा. तिथून कवितेची गोडी लागली. हा. आणि ती गोडी अशी राहिली की बुवा आज तागायत मी लोक जसं सिनेमाची गाणी गुणगुणतात तसं मी कविता गुणगुणत असतो कामं करताना सुद्धा. अच्छा. तर त्याच्यामुळे कवितेबद्दल एक आवड लहानपणापासून आहे. पण कविता करण्याचा कधी विचार केला नव्हता विचार केला नव्हता किंवा जमलं नाही म्हणून आपण काही. आणि मग जसं जसं ज्या ज्या टप्प्यावर जसं उल्लेख केला की बाबा मी सामाजिक क्षेत्रातला कार्य करता, तर त्या निमित्ताने जेव्हा जेव्हा ज्या ज्या अभिव्यक्त व्हायचे जे जे साधनं आहेत, भाषण असेल, लेख असतील, या सगळ्या गोष्टी त्या अभिव्यक्ती करता म्हणून करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातून त्या त्या गोष्टीला सुरुवात झाली. नाटक ही एक असं होतं की जी लहानपणापासून मी करतो. पण मग नाटकाचाही पार्ट जो आहे तो त्या अभिव्यक्तीसाठी वापरला गेला. या दरम्यान आपण जे एक वार कविवार हा जो त्याचा विशेष उल्लेख या ठिकाणी करावा वाटतो मला. आपण या ठिकाणी सर्वांनी मिळून जी एक वार कविवार भरत एक प्रकारची चळवळ सुरू केली. बरोबर. आणि त्याच्यातून व आपल्या स्थानिक कवींना घडवायचं हा त्याच्या मागे विचार होता. कारण कवी संमेलन होतात, त्याच्यात कविता लोक सादर करतात, तिथे लोकांची वाहवा होते. ज्यांना काही एस्टॅब्लिश झाले आहे कवी म्हणून त्यांना त्या कविता म्हणजे कवी संमेलनामध्ये निमंत्रण असतं. बरोबर. पण इतरांना आपल्याला विकसित जर करायचं असेल तर कवितेसंदर्भात असं कोणतं वर्कशॉप आपल्याला दिसत नाही. बरोबर. तर त्या पद्धतीने आपण एक वार कविवारचा विचार केला होता की बाबा दर बुधवारी एकत्र जमून एका कवीने सादर करायच्या कविता आपल्या आणि त्याच्यावर चर्चा. म्हणजे कवी संमेलनातले नुसते वाहवा छान छान वाल्या प्रतिक्रिया न येता त्यात काय उणिवा आहेत, काय त्रुटी आहेत, ह्याच्यावरही चर्चा व्हायची, जेणेकरून त्या कवीला स्वतःला सुधारवायचा मार्गदर्शन. या सगळ्या प्रक्रियेतही मी एक कविता प्रेमी म्हणून सहभागी झालो. पण कालांतराने असं झालं की मलाही त्याच्यात रस येऊ लागला की कविता करणे, आणि मी कविवारमुळे कविता लिहायला लागलो. म्हणजे कविवार म्हणून समोर आला. हां, कविवारची ही एक आपण म्हणून उपलब्धी आहे. इतरही कविता जे ऑलरेडी लिहित होते त्यांच्यातही बराच सुधारणा झाल्या असं ते स्वतः सांगतात. पण मी तर त्याच्यातूनच निर्माण झालो कवी म्हणून. बरोबर. आणि हे सगळं चालू असताना एक साधारण म्हणजे तो माझाही कदाचित माझ्यातही तो दोष आहे, एक जनरल लोकांना वाचनाकडे फार कल नसतो. म्हणजे गांभीर्याने वाचन करण्याकडे. मी देखील जे वाचन करतो ते जसं मी सांगितलं की मला जिथे गरज आहे चळवळीत म्हणा ह्याच्यात म्हणा त्याकरता जे वाचायचं आहे ते जसं परीक्षेच्या वेळी मुलं म्हणजे इच्छा असो नसो ते ठाण मांडून बसून वाचतात तसं वाचन मी करतो. माझं वाचनाची पद्धत आजही तशीच आहे किंवा गोडी म्हणून लोक खूप जे वाचतात तसं काही मी फारसं वाचत नाही. पण आपल्याला हे याच्यावर विचार करायचा आहे, हे आंदोलनात हे वापरायचं आहे, ते करायचं आहे, तर त्या विषयाचा अभ्यास करणे. तर त्याच्यामुळे कवितांच्या संदर्भात ज्या लहानपणी आपण सगळ्या ऐकून शिकलो त्या कवितांच्या पलीकडे फार काही गेलो नाही. त्याच्यामुळे कविता लिहिण्याचं हे स्फुरलं नाही. पण कविवारमुळे इतरांच्या कविता ऐकून आणि मग ते त्याच्यातून इतर वाचून स्वतःलाही ते करण्याची इच्छा झाली आणि ते
जरा बऱ्यापैकी जमलं असं लोक म्हणतात. ते किती जमलं हे कल्पना नाही. तर हा जो दोष आहे हा एकंदर सामान्य लोकांमध्येही आहे. तर त्याच्यामुळे कविता जरी आवडल्या तरी त्या वाचण्याकडे कल नाही राहत. तर तो नचिकेतचाही तसाच प्रॉब्लेम होता. तर तो म्हणे किंवा मी युट्यूबवर वगैरे अनेक मोठ्या कवींच्या कविता, अनेक तर कविता अशा आहे की ज्या मोठे मोठे अभिनेते सादर करतात, मोठ्या कवींच्या कविता अशा खूप पाहिल्या आणि त्या ऐकतो मी, वाचत नाही. तर त्या ऐकताना असं जाणवतं की बा ही कविता आहे, छान वाटते ऐकायला, पण त्याच्यातल्या अनेक गोष्टी आपल्याला कळत नाही की कवीला नेमकं काय म्हणायचं आहे. तर आपण असं करू शकू का की बा कवीनेच सांगायचं की ही कविता त्याला का सुचली. क्या बात आहे. हे त्यांनी म्हटल्यावर मी म्हटलं करू शकू. तर मग तो आपल्या आवाक्यातला कार्यक्रम जर करायचा असेल तर आपल्या आजूबाजूला जे कवी आहेत त्यातून कवींना घेऊन आपल्याला ते सुरू करावं लागेल. मग भलेही पुढे जाऊन खूप मोठ्या कवींपर्यंत पोचता आलं. तर मग मी त्याला म्हटलं की कविवारच्या निमित्ताने हे इतके कवी चंद्रपूर जिल्ह्यातले माझे परिचित आहेत, यांचं आपण अशा कविता घेऊ. आणि मग तसं ठरलं. मग त्या सगळ्या कवींशी संपर्क साधला. त्याच्यात 2-3 जणांनी, त्या काळात लॉकडाऊन होतं आणि फार घाबरलेले होते लोक, कोरोनाला पहिली लाट जी होती, त्याच्यामुळे 2-3 कवींनी त्याच्यात सहभागी व्हायला नकार दिला त्या कारणाने. पण एकंदर 15 कवी, म्हणजे माझ्या सकट 15 कवी त्याच्यात आपण घेतले. आणि मग त्या काळामध्ये जिल्हाबंदी होती, तर हे सगळे मुलं जे आहे, अमोल आहे, राममिलन आहे, नचिकेतही नागपुरात नोकरीला होता पण तो इथे अडकलेला होता, जाऊ शकत नव्हता. तर यांच्याजवळ गावात फिरायला वेळ होता, त्याच्यामुळे ते शूट करणं, आम्ही 4 जण जाऊन प्रत्येकाच्या घरी ते शूट करत होतो कवींच्या. आणि अशा पद्धतीने ते शूटिंग झालं.